त्याच कोर्सला पुढे सुरुवात करूयात की कॉम्प्युटरचे बेसिक काय आहे. बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटर म्हणजे काय? कॉम्प्युटर म्हणजे जर समजा तुम्ही एक छोटीशी कॉम्प्युटरची डेफिनेशन कोणाला सांगितली तर आपण याच्यामध्ये इथे बघू आता म्हणजे या पूर्ण प्रोग्राम मध्ये काय आता या पहिल्या स्लाइड मध्ये किंवा पुढच्या सुरुवातीचा आपण काय भाग बघणार आहोत या लेक्चर मध्ये पुढच्या येणाऱ्या. तर त्याच्यामध्ये काय काय आहे की कॉम्प्युटर म्हणजे काय, कुठल्या कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स मध्ये ते युज होतं, कंपोनंट्स कुठले कुठले, क्लासिफिकेशन त्याचे कॉम्प्युटरचे, बेसिक ब्लॉक डायग्राम काय, सीपीयू काय असतो, इनपुट काय डिव्हाइस काय असतात, आउटपुट डिव्हाइस काय असतात, मेमरी काय असते, नंतर स्टोरेज काय असतं, अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम कुठल्या कुठल्या आहेत, युजर इंटरफेस काय असतो, असं सगळं ज्या गोष्टी आहेत या आपण युआय म्हणजे युजर इंटरफेस, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ओएस, अशा सगळ्या गोष्टींची आपण उहापोह याला म्हणू शकतो किंवा चर्चा याला म्हणू शकतो, असं आपण या सगळ्या कार्यक्रमात करणार लेक्चर्स मध्ये करणार आहोत पुढच्या. तर ढोबळमानाने जर विचार केला तर व्हॉट इज कम्प्युटर, अगदी सोपी आणि छोटीशी व्याख्या आपण जर कॉम्प्युटरची केली तर कॉम्प्युटर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. तर काय करतो तो? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे बरोबर आहे, पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काय करतो? तो डेटा आपल्याकडनं घेतो, त्या डेटाला प्रोसेस करतो, काही कॅल्क्युलेशन असेल तर कॅल्क्युलेशन करतो आणि त्याच्याप्रमाणे तो डेटा आपल्या इन्स्ट्रक्शन्स नुसार आपल्याला एक जे टास्क आपण त्याला दिलेलं आहे, व्हेरियस टास्क फुल कंप्लीट करण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. हे अगदी छोटस त्याचं व्याख्या झाली. किंवा व्हॉट इज कॉम्प्युटर जर म्हटलं तर कॉम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस that process data, performs calculations and execute instructions, accomplish various tasks. अगदी सोप्या भाषेत. आणि जर समजा आपण पुढे गेलात की ते कशाने बनलंय, कॉम्प्युटर कशाने बनलंय, काय काय आहे कॉम्प्युटरचे पार्ट, काय कॉम्प्युटर म्हणजे असं एकच टीव्ही सारखं यंत्र आहे की काय आहे नेमकं कॉम्प्युटर, किंवा फॅन सारखं यंत्र आहे काय आहे, तर ते कशाने बनलेले आहेत? तर ते काही कंपोनंट्स आहेत, हार्डवेअर कंपोनंट्स जे फिजिकली तुम्हाला डोळ्यांनी दिसतात, फिजिकल कंपोनंट याला म्हणून लाईक कसं की प्रोसेसर, मेमरी, स्टोरेज डिव्हाइस, त्याच्यानंतर आणि सॉफ्टवेअर म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोघं गोष्टींनी ते बनलेलं आहे. तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोघं गोष्टींनी ते बनलेलं असलेलं आहे, बरोबर आहे. तर आता तुम्हाला लक्षात येईल की हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय. अगदी छोट्याशा याच्यात सांगतो तुम्हाला की हार्डवेअर म्हणजे काय. तर हार्डवेअर म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला डोळ्यांनी इझिली दिसतात, ज्यांना तुम्ही फिजिकली टच करू शकता, अशा गोष्टी. आणि सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर म्हणजे एक प्रोग्रामचा सेट की जो या हार्डवेअरला रन करण्यासाठी, चालू करण्यासाठी किंवा या हार्डवेअरची माहिती देण्यासाठी कॉम्प्युटरला मदत करतो, बरोबर आहे. कॉम्प्युटर जे आहेत आता खूप साऱ्या वाईड रेंज मध्ये यूज केले जातात, जसं की कम्युनिकेशन, एंटरटेनमेंट, रिसर्च, ऑटोमेशन एक्सेट्रा. या 4 गोष्टी ज्या आपण आता बघितल्या आहेत त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, एंटरटेनमेंट, रिसर्च आणि ऑटोमेशन, याच्यामध्ये मला वाटतं कॉम्प्युटरच्या जवळजवळ सगळ्याच क्षेत्रामध्ये कॉम्प्युटरची एंट्री झालेली आहे. असं कुठलं क्षेत्र आहे का तुम्हाला माहिती असलेलं की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर यूज होत नाही? असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा तुम्ही बोलू पण शकता. ओके. आता
ऍप्लिकेशन्स जे आहेत कम्प्युटरचे ते कुठे कुठे कम्प्युटर युज होतो. मी मगाशी जे कम्प्युटर 4 मेन पार्ट सांगितले, तर त्याच्या ते जे व्हेरियस त्याचे जे कम्प्युटरचा उपयोग जिथे जिथे होतो ते आपण दाखवलं. आता कम्प्युटर खरा कुठे कुठे आणि कसा कसा उपयोग होतो ते बघूयात. कम्प्युटर आर युज्ड व्हेरियस फील्ड टू एनहान्स प्रोडक्टिव्हिटी, एफिशियन्सी आणि ऑटोमेशन. काही की ऍप्लिकेशन ज्याला म्हणू शकतो आपण, की जे तुम्हाला इथे सांगतोय. काय काय आहेत? एज्युकेशन. शिक्षणाच्या क्षेत्रात कम्प्युटरचा उपयोग आहे का हो? ज्यावेळेस करोना सारखा आजार आला, तो आजार कधीच नाही येऊ परत. पण अशा वेळेस मुलांचं शिक्षण जे थांबलं नाही त्या 2 वर्षात, त्याला सगळ्यात जोड होती ती कम्प्युटरची. ऑनलाईन टीचिंग, ऑनलाईन लर्निंग, ऑनलाईन डिजिटल लायब्ररी, व्हेरियस क्लासरूम, ऑनलाईन क्लासरूम या किंवा ऑनलाईन रिसर्च, या सगळ्या गोष्टींचा उपयोग करोनामध्ये झाला. सगळे लोक करोनामध्ये, खूप सारे लोक जॉबलेस झाले. पण जॉबलेस झालेला नाही किंवा जॉब ज्यांना मिळाले किंवा ज्यांची गरज मार्केटमध्ये जास्त उफाळून आली, तर ते होते IT इंजिनियर, डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर. या डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियरचा रोल करोनाच्या काळात खूप मोठा ठरला. कारण इंडस्ट्रीज ज्या बंद झाल्या होत्या किंवा ज्या बंद पडायला आल्या होत्या, की ज्या बंद होऊ शकत होत्या, त्या या डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर्सने चालू ठेवल्या. का? तर लोकांना घरोघरी सेवा दिली, की त्यांचे कॉम्प्युटर्स त्यांच्या घरी लावले. त्यांच्या कॉम्प्युटर्सला किंवा इंटरनेटला काहीही प्रकारचे, कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स आले, तर ते त्यांनी वेळोवेळी त्यावेळेस सॉल्व्ह करून त्यांना मदत केली. ओके. एज्युकेशन क्षेत्रामध्ये म्हणजे करोनाच्यामुळे एज्युकेशन क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस झालेला नाही. बरोबर आहे. बिझनेसचा विचार केला तर खूप सारा व्हास्ट डेटा मॅनेजमेंट करण्यासाठी, अकाउंटिंगसाठी, कम्युनिकेशनसाठी, ऑटोमेशनसाठी कम्प्युटरची गरज बिझनेस क्षेत्रामध्ये लागते. हेल्थ केअर मध्ये तुम्ही म्हणा डॉक्टर पेशंटचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी, त्याला मेडिसिन कुठलं दिलं हे डॉक्टरला एका क्षणात कळतं. त्याला प्रिस्क्रिप्शन डॉक्टरने नाही आणली, त्या सॉरी त्या काय म्हणतात त्याला, रुग्णाने नाही आणली, तर पेशंटने नाही आणली, तर डॉक्टर त्याच्याकडच्या असलेल्या डेटाबेस मध्ये लगेच एका मिनिटात चेक करून तुम्हाला सांगू शकतो की त्याला कुठलं प्रिस्क्रिप्शन दिलं होतं, काय दिलं होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर भविष्यामध्ये पण त्या डेटाची रिक्वायरमेंट असते, की तो गरीब पेशंट असेल, तो त्याला काही त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की असा असा पद्धतीचा त्रास होतोय, तर डॉक्टर जर सेम असेल तर डॉक्टर इझिली पटकन त्याच्या इथून तो रेकॉर्ड काढून त्याला लगेच ती जे काय औषधी दिली असेल ती लगेच सांगू शकतो. ओके. त्याच्यानंतर जे डायग्नोसिस त्यांनी केलेलं आहे ते ऍक्युरेट पद्धतीने, कारण एखादा रिपोर्ट पाहिल्यानंतर त्याचे असंख्य डेटा यूज केल्यानंतर त्याच्याकडे खूप सारा डेटा कॉम्प्युटरकडे असतो किंवा त्या हेल्थ केअरच्या बाबतीमधला, आणि त्याच्यातून तो डायग्नोसिस करून पाहतो की सर्व शक्यता विचारात घेऊन की या व्यक्तीला या रिपोर्ट प्रमाणे कुठला कुठला आजार होण्याचे चान्सेस आहेत, या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. रोबोटिक सर्जरी करू शकतो. आता तुम्ही बघितलं असेल की डोळ्यांची शस्त्रक्रिया जी आहे ती रोबोटिक्स मार्फत होते. नंतर अगदी पार तुमच्या शरीरामध्ये हार्ट पर्यंत जे ब्लॉकेजेस हेलो आहेत ते दुर्बिणीच्या हेलो साहाय्याने केले जातात कम्प्युटरच्या मदतीने. त्यामुळे असं कुठलंच क्षेत्र नाही राहिलेलं आता की जिथे कम्प्युटरचा किंवा उपयोग होत नाही. बरोबर आहे. आपण क्वेश्चन आन्सर जे आहेत ते सगळे शेवटी घेऊ. एक तुमच्यासाठी वेळ देणार आहे, नक्कीच देणार आहे.
ओके सौरभ. सर बॅकग्राऊंड नॉईज आहे खूप दुसऱ्यांचा. एंटरटेनमेंटसाठी गेमिंग झोन लहान मुलांसाठी आहेत. व्हिडिओ स्ट्रीमिंगचे काही ऍप्लिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर म्युझिक प्रोडक्शनसाठी आता जर समजा तुम्ही चॅट जीपीटी किंवा तिथे जर बघितलं तर तुम्ही चॅट जीपीटी मध्ये किंवा एआयच्या मदतीने जर समजा एआय ला सांगितलं की मला एक सुंदर अशी कविता मराठीमध्ये इंग्रजीमध्ये काय असेल ती करून दे. 5 रोमॅन्टिक कविता सांगा तुम्ही त्याला, रोमॅन्टिक करून देईल. उदास कविता सांगा, उदास करून देईल. तुमच्या कोणाच्या तरी काय म्हणतात त्याला गुडबी म्हणा किंवा जवळच्या नातेवाईकाच्या बाबतीत म्हणजे बहीण असेल, बायको असेल, मुलगी असेल, आई असेल, वडील असतील, यांच्यासाठी तुम्हाला जर एखादी कविता लिहून हवी असेल तर तुम्ही त्या चॅट जीपीटीच्या माध्यमातून तुम्ही ती इझिली ऍक्सेस करू शकता. मिळू शकते तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर सायन्स रिसर्च मध्ये डेटा अनालिसिस, सिम्युलेशन वेगळे वापरून किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तुम्ही त्याचा सायन्स मध्ये तुम्हाला त्याचा कॉम्प्युटरचा उपयोग होतो. बँकिंग क्षेत्रामध्ये जर बघितलं तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, स्टॉक ट्रेडिंग, एटीएम याच्यामध्ये. नंतर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रोबोटिक्सचे आता आयओटी डिव्हाइसेस आहेत वेगळे क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता एआयचा आणि आयओटी डिव्हाइसेसचा उपयोग मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याच्यात कॉम्प्युटर हा लागतो. कॉम्प्युटर लागतो म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियरची गरज ही लागते. ओके. त्याच्यानंतर कम्युनिकेशनसाठी म्हणजे ईमेलिंग करणं, सोशल मीडिया आहे, तुमच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे वेगवेगळ्या, जसं आता आपण बोलतोय या पद्धतीचं कम्युनिकेशन. इन्स्टंट मेसेजिंग असेल, व्हॉट्सअप तुमचं जे आहे ते इन्स्टंट मेसेजिंग मध्ये येतं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर डिफेन्सचा गव्हर्नमेंट आणि त्याच्या डिफेन्स एजन्सी म्हणजे सायबर सिक्युरिटीसाठी, सर्व्हिलन्ससाठी, नॅशनल सिक्युरिटीसाठी या सगळ्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर ट्रॅफिक कंट्रोलसाठी आताच्या कंडिशन मध्ये ट्रॅफिक कंट्रोल इतकं फास्ट आणि व्यवस्थित झालेलं आहे की ट्रॅफिक कंट्रोल मध्ये त्यांना जीपीएस माध्यमातून कळून जातं तिथे ट्रॅफिक कंट्रोल हेडला पुण्यामध्ये म्हणा किंवा मोठ्या मेट्रो सिटीमध्ये की कुठेतरी ट्रॅफिक जाम झालेलं आहे तर ते त्यांना त्यांच्या जागेवर बसल्या बसल्या त्या लोकेशनला कळतं की तिथे वेगळी कुमक पाठवायची, कशामुळे काय झालेलं आहे हे सगळं पोलिस त्या पद्धतीने ट्रॅफिक प्रॉपरली कंट्रोल करू शकतात ह्या ऑटोमेटेड व्हेकलमुळे म्हणा किंवा कॉम्प्युटरमुळे, कॉम्प्युटरच्या मदतीमुळे. ओके. त्याच्यानंतर कंपोनंट्स ज्याच्यामध्ये जे यूज होतात हार्डवेअरच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर कुठले कुठले होतात तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, सीपीयू म्हणतो त्याला आपण, मदरबोर्ड आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी रॅम म्हणतात त्याला, स्टोरेज डिव्हाइसेस आहेत, हार्ड डिस्क म्हणा किंवा एसएसडी म्हणा किंवा एक्सटर्नल डिव्हाइस आहे, डेटा स्टोरेज, पेन ड्राईव्ह आहे, युएसबी आहे. नंतर पॉवर सप्लाय आहे, पीएसयू ज्याला म्हणू शकतो आपण, पॉवर सप्लाय युनिट म्हणजे त्याला एसएमपीएस असंही म्हणतात. नंतर इनपुट डिव्हाइस आहे ते, इनपुट डिव्हाइसेस मध्ये कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन हे इनपुट डिव्हाइस झाले युजर इंटरॅक्शन साठी. आउटपुट डिव्हाइस काय आहे, स्पीकर आहे, मॉनिटर आहे की प्रिंटर आहे, डिस्प्ले ड्रायव्हर्स वेगळे डिस्प्लेज आहेत. त्याच्यानंतर ग्राफिक युनिट आहे जीपीयू ज्याला म्हणू शकतो तुम्ही की वेगळ्या पद्धतीचे व्हिज्युअल जे आहेत शार्प ज्याला म्हणू शकतो आपण, 3D इफेक्ट किंवा त्यासाठी तुम्हाला ग्राफिक युजर प्रोसेसिंग युनिट लागतं. कूलिंग सिस्टीम का पाहिजे, कॉमन सेन्स आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात वेगळे ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वेगळे जेव्हा वर्किंग करतात ते वर्किंग करत असताना ते हीट जनरेट करतात. तुमचा मोबाईल पण खूप वेळ मोबाईल पाहत असाल तर तो हीट जनरेट करतो कारण तो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स जे आहेत हे वर्किंग करत असताना हीट जनरेट करतात. ते हीट मामूली हीट असते पण ती हीट जनरेट करतात. ती कंट्रोल करण्यासाठी
छोट्या छोटे पद्धतीचे सीपीयू फॅन ज्याला म्हणतो कूलिंग सिस्टीम करण्यासाठी तिथे फॅन्स असतात. हीट सिंक म्हणून एक पार्ट असतो. एक लिक्विड कूलिंग सिस्टीम असते. अशा पद्धतीचे वेगळे हे असतात, पार्ट्स असतात, कंपोनंट्स असतात ज्याला म्हणू शकतो. नेटवर्किंग साठी तुम्हाला नेटवर्क इंटरफेस कार्ड असतं, एनआयसी कार्ड ज्याला म्हणतो. नंतर वायफाय अडॅप्टर असतं, मोडेम असतो इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी. ओके. नंतर काही सॉफ्टवेअरचे पार्ट्स असतात. सॉफ्टवेअरमध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असे असतात, दोन पार्ट असतात. सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे, युटिलिटी सॉफ्टवेअर आहे, डिव्हाइसेस ड्रायव्हर आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे मध्ये एम एस ऑफिस सारखे प्रोडक्टिव्ह सॉफ्टवेअर आहे, मीडिया सॉफ्टवेअर आहे, ॲडोब फोटोशॉप, व्हीएलसी मीडिया वगैरे वगैरे. नंतर वेब ब्राउझिंग साठी तुम्हाला गुगल क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स आहे. गेमिंग सॉफ्टवेअर